पण नाशिकचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे असं गिरीश महाजनांनी सांगितलं। राऊतांची आधी स्वतःच्या पक्षात त्यांनी बघावं असंही महाजन म्हणतात। जळगावात मिळालेली 5 मतं पाहावीत असंही महाजनांकडून आता सांगण्यात येत आहे। त्यामुळे नाशिकमध्ये जो काही विधान परिषदेमध्ये हा सगळा निकाल लागलेला आहे त्या प्रसंगी गिरीश महाजनांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। सर्व गोष्टी खोट्या आहे। आर्थिक बाबतीमध्ये जास्त प्रबळ असल्यामुळे मी हारलो। तीन मंत्री आपल्या तीन आलेले होते। एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे मंत्री माझ्या बरोबर होते। बाकीने विश्वासघात केला माझा। हो, गिरीश महाजननी सर्व ताकद दिली त्यांना। आकडे जर आपण बघितले, आज भाजपचे 200 मतं होते, शिवसेनेचे 170 मतं होते आणि उर्वरित जे काही मतं होते ते महाविकास आघाडीचे मतं त्या ठिकाणी होते। आणि समोरच्याची आपण जर आकडेवारी जर बघितली तर महाविकास आघाडी आणि आमचे इतर मित्र पक्ष जर एकत्र गेले तर ती संख्या भरते। त्यामुळे 100% या ठिकाणी शिवसेनेचा विश्वासघात झालेला आहे। दराडे जरी विजयाचा दावा करत होते, परंतु मतदार हे सुज्ञ असल्यामुळे आज जो विजय झाला आहे तो चांगल्या उमेदवाराला त्यांनी निवडून दिलेला आहे। दराडे जरी विजयाचा दावा करत होते, परंतु मतदार हे सुज्ञ असल्यामुळे आज जो विजय झाला आहे तो चांगल्या उमेदवाराला त्यांनी निवडून दिलेला आहे।